आता आपण उघड टॉप 9 राजकीय बातम्या। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। मनोज जरांगे कोण जो रस्त्यावर फिरून देणार नाही? मनोज जरांगेंच्या घरचे रस्ते नाहीत। मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याला सदावर्तेंचं उत्तर। संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून संजय राऊतांची मागणी। आका आजही मंत्रिमंडळात बसल्यात, राऊतांचा आरोप। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरू। अंजली दमानी यांचा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर आरोप। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत। धस महायुतीत खडा टाकण्याचं काम करताय। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। चांगलं काम करताना काढून टाकल्यावर कुणीही नाराज होणारच। नाराजीच्या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। माजी आमदार राजन साळवींच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस चर्चेत। तुम्हीच आमचं चिन्ह, तुम्हीच आमचा पक्ष, अशा आशयाचे स्टेटस। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण। विधानसभा निवडणुकीआधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मात्र अजून आदेश निघालेला नाही। संजय राऊतांची माहिती। अभिजात दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का? राऊतांचा सरकारला सवाल।